नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आता वाजले सकाळचे 9:14. तर मी उठलो सकाळी 6 वाजता आणि 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत काम करत होतो एडिटिंगचं वगैरे. आता एडिटिंग वगैरे पूर्ण कंप्लीट करून जस्ट माझं ब्रश आंघोळ वगैरे सगळं करून मी आता रेडी झालोय. आज सकाळीपासूनच पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे बघू शकताय आता मंद गतीने पाऊस पडून राहिलाय. एकदम फास्ट पण नाही आणि एकदम स्लो पण नाही. आपल्या आजोबा समोर बाजारला गेले होते, तर बाजाराने येताना नाश्त्यासाठी मला काय घेऊन आले तुम्हाला दाखवतो. बघू शकता पावशेर खारी आणली बाजारून येताना त्यांनी. गोड खारी बरं का, आणि बाजारची खारी खायला लय मजा येते. आपल्या आजीनं आता ब्लॅक टी बनवलाय, एकदम गरम गरम, अजून पण वाफही निघू राहिले. चहा खारी खायची सकाळ सकाळी मजा वेगळीच राहते. किती दिवसानंतर चहा खारी खातोय मलाच आठवत नाही. लहानपणी असंच खायचो. मी करते स्वयंपाक. आता 10 वाजत आल्याचा. एक जण खातोय खाऱ्या, एक जण लावतोय बकेटी पावसाच्या पाण्याला. आज काय भाजी बनणार आहे? आज वाटाण्याची भाजी. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आजच्या एकदम सुंदरमय दिवसाची नाही का सुंदर सुरुवात करू. तर आत्ता मी चाललो आहे रुद्रेश्वरला आणि माझ्यासोबत एक पोलीस आणि एक मेजर, जे की आता दोघं बी सुट्टीवरती आले आहेत. एक जण सकाळीच आला आहे आणि एक जण 15 दिवस झाले आलेले आहे. तर आम्ही तिघं मिळून चाललो आहे आता रुद्रेश्वरला. तर बघू शकता मेजर सुट्टीला आले. आपण स्विमिंगला गेलो होतो त्याच्यानंतर आज डायरेक्ट ना. तर तुम्हाला दाखवतो पोलीस. तर हे बघू शकताय आधी ना एकदम माझा जवळचा मित्र. आम्ही लांबचे आहे ना. आदिनाथ माऊली आणि मी, आम्ही तिघं जण नाही का कुठं पण जायचं असेल ना तर सोबतच जायचं. तो मेजर तर तेव्हा भरती झालेला होता. तर आता आदिनाथ पण भरती आलाय, 2 वर्ष झाली तर तिकडं तिकडं सगळेजण सेटल झाले. तर आता आम्ही तिघं जण मिळून चाललो आहे तर रुद्रेश्वरला दर्शनाला. आज एकदम भारी दिवस आहे, गुरुपौर्णिमा दिवस आहे. तर मस्त तुम्हाला पण दर्शन देतो आणि तुम्ही पण एकदम मस्त आनंद घ्या. तर काहीच फायनली पोहोचलो रुद्रेश्वरला. एकदम फास्ट आलो आहेत. मेजर एकदम फास्ट गाडी आणली. बाबू माऊली ऑलरेडी पुढे आले होते, यांनी आम्हाला आणलंच नाही. आम्ही मग आता गाडीमध्ये आलो. आधी आदिनाथची गाडी गाडी पळून आले ना. मग तुला नाही दर्शन घेतलं का? चला ना गर्दी ना, आपण घेऊ ना. याच्याच लाईन लागून दर्शन घेऊ राहिले मेजरमुळे. त्याविषयी आलता का एखाद्याशीला आम्ही बाहेर दर्शन घेऊ. चला आज नाही का मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ मेजर म्हणतोय. कारण मेजर सुट्टीला आलेला आहे आणि सुट्टी संपत आलेली आहे. त्याच्यावर बेल्ट वगैरे चालत नाही तिथं. हे बेल्ट वगैरे काढलंय मंदिरामध्ये. बेल्ट वगैरे घालून जे कातडे वस्तू आहेत ना ते घालून जायला परवानगी नाही. आज भरपूर लाईन आहे, त्या दिवशी तरी कमी होते. आज इथूनच आहे डायरेक्ट. इथं धुनी आहे आणि इथं अंगार वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर काय आज गुरुपौर्णिमा नाही का भरपूर भाविक भक्त आलेले आहे आणि भरपूर गर्दी आहे. पण तरी मेजरमुळे नाही का असं लाईनला लागून पहिल्यांदा दर्शन घेतलं असं नाही तर कारण जास्त करून नाही का जर गर्दी असलं ना बाहेरूनच घेत होतं. CCTV वगैरे लावलेले स्क्रीनमधून पिंड दिसते तर तिथून दर्शन घेतो. पण आज आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आज गुरुपौर्णिमेमुळे एवढी गर्दी आहे. फक्त नाही का अमावस्येला आणि जर काही सण वगैरे असेल ना असा तरच गर्दी असते ना, त्या व्यतिरिक्त नाही का कमी गर्दी असते. तर मन मोकळं नाही का एकदम मनसोक्त दर्शन घेऊ शकता तुम्ही. तर हे रुद्रेश्वर देवस्थान आपलं घाटशिरस गावामध्ये आणि तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरमध्ये येतं आहे. आपल्या आजीच्या गावामध्येच मंदिर आहे आणि स्वयंभूलिंग आहे. दरवर्षी तांदळाच्या कणा एवढे वाढते. तर नक्की रुद्रेश्वर देवस्थानला भेट द्या आणि कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. तर काही आता आम्ही आलो होतो श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानला. तर आम्ही दर्शनाच्या बारीला लागलो आहे. भरपूर गर्दी आहे, पण मेजरमुळे आज नाही का सगळीकडे नाही का बारीला लागून दर्शन घेण्याचा योग आला आहे. इथं मागं कधीच नव्हता घेतला. पण ही मूर्ती आहे सोबत म्हणून नाही का
दर्शन ॲटोमॅटिक होऊ राहिले आणि भरपूर कमी टायमामध्ये होऊ राहिलं एकदम. काही म्हणला सगळीकडे शॉर्टकट मारायचा सवय लागली. असं आहे कधीतरी देवाला आल्यानंतर मनाची शांती बी भेटली पाहिजे की आपण देवाला आलो तर आपलं जे दर्शन आहे ते एकदम रितशीर घेणं गरजेचं आहे. कधीतरी आपण ज्या ठिकाणी रोज आहे त्या ठिकाणी तर आपण चला ठीक आहे रोजचं चालतं आहे. कधीतरी असं आज गुरुपौर्णिमा आहे आणि मच्छिंद्रनाथाचं जे स्थान आहे हे सगळ्यात मोठं म्हणजे नाथापैकी सगळे मोठे गुरु यांनाच मानलं जातं. तर सगळ्या नाथांपैकी सगळ्यात मोठे म्हणजे मच्छिंद्रनाथ बडेबाबा पण म्हटलं जातं. तिथं आपण आता सध्या दर्शनासाठी लागलेलो आहे. आपण आता समोर बघू शकताय इथं समोरच बाबांची समाधी स्थान आहे. आपण घेऊया आपण दर्शन लाईनीत बळच उभा केलेत आधी नाहीच म्हणजे पण म्हणलं आपण दर्शन घेऊया. घुसा पलीकडे लाईनमध्ये अलीकडे घुसा नाही तर चला दर्शन घेऊन समोर चला. काहीच नाही घेतलं, लाईनला लागून दर्शन घेतलं एकदम मस्त आणि मन प्रसन्न वाटतं आज की आज फर्स्ट टाईम खरं सांगतो की लाईन लागून दर्शन घेतलं आहे. नाहीतर गर्दी असताना येतच नाही कधी देवाला, एकदम निवांत येतं. पण त्या दिवशी आणि आज नाही का गर्दीमध्ये आलो आहेत त्या दिवशी एकदम खूप फास्ट दर्शन झालं. आज लाईनला लागून घेतलं आणि खरंच भारी वाटतंय. तर काय बघू शकता धागा वगैरे नाही का नवसाचे बांधले आहेत बरं का पूर्ण. ज्यांच्या नवस वगैरे कंप्लीट होतात ना ते असं धागा वगैरे बांधतात येतो. दर्शन वगैरे मस्त झालं आणि प्रसाद पण एक नंबर मस्त आहे बरं का आज. तर बघू शकतात डाळ सांबर आणि शिरा तुपातला. आता आम्ही चौघं मित्र बसलो होतो, प्रसाद प्राशन करतो येतो. डाळ आणि सांबार गायचं आत्ता नाही का आम्हाला एक झाड भेटलं आहे पण हे फळ कसलं आहे आणि हे फूल आहे का फळ ते समजत नाही. तर बघू शकताय बिलकुल गोल आहे आणि पिवळसर आहे. त्याला आम्हाला अजून पण कळलं नाही फळ आहे का फुल आहे. एवढे झाडाला आले बघ एवढे फळ आहे ते. त्याला फळ म्हणू का फुल म्हणू ते समजत नाही. तुम्हाला जर माहीत असलं ना नक्की कमेंट करून सांगा काय म्हणजे माहिती होईल ही गोष्ट, मला पण माहीत नाही. तर काय आता रुद्रेश्वरचं आणि मच्छिंद्रनाथ देवस्थानचं दोन्ही देवांचं दर्शन करून आले. पण मेन आता आपल्या देवांचं दर्शन राहिलं आहे, आता ते दर्शन घेऊ. तर त्यासाठी आपल्या चुकून नाही का पूर्ण तयारी केली मला पाठीमागे व्यवस्था. तर ते काय घेऊन आलं आहे तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकताय ते आलं आहे फुलं घेऊन. हे जास्वंदाचं आहे आणि गुलाबाचं आहे. तर काय आता आला आहे लोकेश्वरचं आणि मायंबाचं दर्शन घेऊन आता तोपर्यंत व्यवस्थेवर मी सगळी तयारी करून ठेवलेली. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आपल्या आजोबा आजीचं. दादा तू आपला आजोबा नीट ब्लॉक कर आणि मग तू नीट ब्लॉक आला पाहिजे. बरं तू आधी घेतो का? हां बरं घे. चिकू आपल्या नाही का आजोबांचे पाय धुवून राहिले बघा. आपल्या आजीचं आहे. तर काय आता पाय तुटले आहे फुलं ठेवतो दर्शन करतो. आता मी दर्शन घेतलं तुला नाही घ्यायचं का? घेतो ना तो काढ. तर काय अशा प्रकारे नाही का एकदम साधी सिंपल आपली नाही का गुरुपौर्णिमा साजरी केली. आता देवाचं दर्शन घेतलं होतं. मेन आपले देव राहिले ते दोन, तर त्यांचं पण दर्शन घेतलं आहे आणि आपली गुरुपौर्णिमा साजरी केली एकदम साधे सिंपल पद्धतीने. मनुष्याच्या आयुष्यातील पहिले आणि अखेर गुरु म्हणजे आपले आईवडील. कारण खरी जगण्याची ओळख म्हणजे ते करून देत असतात. आणि याच्यानंतर जे दुसरे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक, की ते आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात. आणि तिसरे जर म्हटले तर तुम्ही माझी एक हक्काची यूट्यूब फॅमिली. हे माझ्या कोणत्या गुरुवरेपेक्षा कमी नाही आहे. भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आता आणि आज जे काही आहे ते सगळं तुमच्यामुळं, आपल्या आजी आजोबामुळं आणि माझ्या आईवडिलांमुळं. आणि अजून एक सांगायची जर गोष्ट म्हटली तर आपल्या आजी आजोबांनी नाही का त्यांच्या सुखाचा पूर्णपणे त्याग करून माझं आयुष्य त्या चमचमणाऱ्या ताऱ्यासारखं एकदम प्रकाशमय केलं आहे आणि एकदम सुंदर बनवलं आहे. तर त्यामुळे नाही का परत एकदा त्यांना आणि तुम्हाला सर्वांना नाही का गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू.
आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जे मला योग्य वाटेल, जे मला माझ्या पद्धतीने जमलं तेवढं मी आजच्या ब्लॉगमध्ये केलं आहे. तर असंच आपल्या उद्याचं नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिस नका करू. अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचा सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटून द्या लवकरच सकाळी. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. मी खाया मागलो राकीश ते मी याला उभं राहिला. हा ना खातोय.